व्हिडिओच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरनं प्रवास करणार असाल तर सर्वात पहिले तुम्ही जाणून घ्या, या महामार्गावरनं प्रवास करणार असाल तर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यावा लागेल, तेव्हाच तुम्ही या रस्त्यावरनं प्रवास करू शकतात। म्हणजे किमान 2-3 तास तरी तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावे लागतील जर तुम्हाला या रस्त्यावरनं प्रवास करायचा असेल तर, कारण या रस्त्याची अवस्था खूपच बिकट आहे, खूपच वाईट आहे। तुम्ही समजून गेला असाल मी कुठल्या रस्त्याबद्दल बोलतोय। बरोबर, सध्या मी जो प्रवास करतोय तो रस्ता म्हणजे भिवंडी वाडा रोड, राज्य महामार्ग क्रमांक 35। हा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। आणि सध्या मी जिथून निघालो ते महापूल या ठिकाणाहून मी गेलो होते ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहण्यासाठी मराठेपाडा येथे, आणि तिथून येताना असं वाटलं की तुम्हाला या रस्त्याची सद्यस्थिती काय आहे ती दाखवावी। या रस्त्याची सद्यस्थिती अशी आहे की या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। काही ठिकाणी तर रस्त्यांची खोली 1.5 फुटापर्यंत असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे। जे काय रस्ता व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकता, कामे सुरू आहे। आताच पाहिलं थोडाफार रस्ता तयार, म्हणजे 150-200 मीटर रस्ता तयार आहे, पुन्हा खराब। 150-200 मीटर रस्ता तयार आहे, पुन्हा खराब। असे एकंदरीत या रस्त्याचे कामे सुरू आहेत। खूपच भयानक अवस्था या रस्त्याची आहे। मी जाताना मला थोडी घाई होती त्यामुळे मी गेलो, परंतु येताना जाणवलं माझा जो व्हिडिओ बनवायचा होता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तीपीठ, शिवक्षेत्र मराठेपाडा या ठिकाणचा तो व्हिडिओ बनवला, आणि मग येताना असं वाटलं तुम्हाला या रस्त्याची जी सद्यस्थिती आहे ती दाखवावी म्हणून मी हा व्हिडिओ करीत आहे। सध्याच्या घडीला या रस्त्याच्या कामासाठी असं ऐकून आहे की 135 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे, असं ऐकून आहे। आणि 2025 ऑक्टोबरपासून ठिकठिकाणी या रस्त्यांच्या या दुरुस्तीचे कामे देखील सुरू झालेले आहेत, असं देखील ऐकण्यात आलेलं आहे। आणि त्यात सुद्धा या रस्त्यांवर जे गाव आहेत त्यात खास करून अनगाव आणि वारेस यांसारख्या गंभीर ठिकाणावर खास करून जास्त भर दिला जाते दुरुस्तीबाबत। त्यानंतर जर लक्ष दिलं आणि पाहिलं तर तुम्हाला असा रस्ता देईल। काही रस्त्यांचे कामे जे ते काँक्रिटीकरणाचे कामे ते प्रस्तावित आहेत, तर काही ठिकाणी अर्ध्या रस्त्यांचे कामे झालेले आहेत, त्या अर्ध्या रस्त्याचा अपूर्ण आहे। म्हणजे थोडा जसं की मी आता तुम्हाला बोललो 150-200 मीटरपर्यंतचा रस्ता व्यवस्थित आहे, त्यानंतर पुढे खराब आहे, मग एकदा डाव्या हाताला एकदा उजव्या हाताला अशा प्रकारे हा रस्ता आहे। आणि खूपच भयानक अवस्था या रस्त्याची तुम्ही पाहू शकता। आणि धूळ माती तर इतकी आहे की विचारता सोय नाही। मी जेव्हा इथून या प्रवासाला निघालो होतो, भिवंडीतून जेव्हा निघालो होतो आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो महापोलीला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाताना, तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझा जो सफेद रंगाचा जो शर्ट होता तो पूर्णपणे लाल झाला होता, काळाने लाल झाला होता। इतकी धूळ माती यावरून तुम्ही अंदाज लावू शकता। नशीब की तोंडावर मास्क होता म्हणून थोडाफार त्रास कमी झाला, अदरवाईज खूप हालत करावी। तुम्ही बघू शकता हे रस्ता बघा तुम्ही, म्हणजे कुठेही, आणि रस्त्याचे काम चालू आहे ते देखील बघू शकता। एका बाजूला रस्ते काम चालू आहे, दुसऱ्या बाजूला रस्ता खराब आहे, एकदम भयंकर अवस्था आहे। हे पाहू शकता तुम्ही, जी क्रेन देखील उभी आहे, खड्डे बुजवण्याचे कामे सुरू आहेत, खूपच भयानक अवस्था आहे। अशा प्रकारचा भिवंडी वाडा रोड। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या खराब रस्त्यांमुळे काय होतं की या खराब रस्त्याच्या अवस्थेमुळे जो वाडा ते भिवंडी 40 ते 45 किलोमीटरचे अंतर आहे, आणि ते पार करण्यासाठी आपल्याला 3 ते 5 तास लागू शकतात आत्ताच्या घडीला, इतकी भयानक अवस्था आहे। एरवी जर प्रवास करायचा म्हटलं तर हे जर रस्ते खराब नसते तर 1 तासात हे अंतर पार व्हायचं, आणि आताच्या घडीला निदान 3 ते 5 तास कसेही जातात, इतकी भयानक अवस्था या रस्त्याची आहे। हे पाहू शकता तुम्ही, सिमेंट कॉन्क्रीट काही ठिकाणी झालेलं आहे तर काही ठिकाणी पुन्हा रस्ता आहे त्याच कंडिशनमध्ये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याचे काम व्यवस्थित व्हावे त्यासाठी लोक आंदोलन देखील झालेली आहेत। आणि तुम्ही पाहू शकता, जसे मी महापोलीवरून निघालोय, इथे लामत गावाजवळ पोहोचलो, आणि लामत गावाजवळ तुम्ही पाहू शकता
भारतातील सर्वात लांब असा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बनत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामे कशी सुरू होते. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब रस्ता असून त्याच्या ठिकाणी पाहू शकता थोडा काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते 1, 2, 3 ते 4 टप्प्यांमध्ये अशा प्रकारे रस्ते तयार करण्यात आलेले. आणि आपण लांबच गावाजवळ पोहोचलो ना, त्यानंतर पुन्हा रस्त्याची अवस्था जी ती वाईटच आहे. या रस्त्यांची अवस्था सुधारावी म्हणून लोक आंदोलन जे करण्यात आले ते जून 2025 मध्ये नागरिकांनी आणि श्रमजीवी संघटनेने एकंदरीत 9 ठिकाणी 12 तास रस्ता रोको आंदोलन केले होते जून 2025 मध्ये. त्यामुळे थोडाफार जो काही प्रकार होता रस्ता बनवण्यात त्या पटापट कामे हाती घेण्यात आलेले. आणि भविष्यकाळातील ज्या योजनाच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अंबाडी ते शेलार या दरम्यानची एक स्वतंत्र मार्गिका फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर ते कसे होईल कसे नाही ते आपण पुढे पाहूयात. आणि जे काय हा रस्ता आहे भिवंडी वाडा रस्ता, या रस्त्यावरील जे खड्ड्यांची स्थिती आहे त्या स्थिती पाहून तुम्ही या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा जो त्रास आहे तो तुम्ही कसा असेल माझा हा व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता. खास आपल्यासाठी भिवंडी वाडा रोड रस्त्याची दुरावस्था. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि आपले जे मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे कसा वाटलं ते. रस्त्याची जी स्थिती आणि दुरुस्तीविषयक जे कार्य आहे ते हा रस्ता जो अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे जे पडलेले आहेत ते इतके भयानक की पावसाळ्यात या रस्त्याची जी अवस्था पावसाळ्यात खूप खराब, त्यामुळे या रस्त्याला मृत्यूचा सापळा म्हणून देखील संबोधले गेले होते. अशी या रस्त्याची अवस्था आहे, खूप भयानक. आणि आताच्याकडे जे काही कामे सुरू आहेत ते ठीक आहे, सिमेंट कॉन्क्रीट वगैरे, परंतु ते एकदम कासव गतीने खूप संत गतीने हे कामे सुरू आहेत. आणि काही ठिकाणी तर हे कामे अक्षरशः थांबलेले आहेत, पुढे ते कामेच दिसत नाही, नुसती धूळ माती खड्डे करून ठेवलेत, लाल मातीचे ढिगारे ठेवलेत, रेतीचे ढिगारे ठेवलेत, जे काय वस्तू असतात त्यांचे नुसते ढिगारे उभे करून ठेवलेले आहेत. आणि काम बोलाल तर कासव गतीपेक्षा देखील संत गतीने हे काम सुरू आहे. पाहूयात आता हे केव्हा रस्ता तयार होईल आणि कामे केव्हा होतील. आणि आताच्याकडे जे काही इथे या रस्त्याची जी काही अवस्था आहे त्या अनुषंगाने खराब रस्ता आणि सुरू असलेल्या संत कामावर इथे दररोज 7 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या लांब रांगा लागतात वाहनांच्या. खास करून अंबाडी, पुरुष आणि वाडा नाका या ठिकाणी अतोनात प्रमाणात मोठी वाहतूक कोंडी होते. अशा प्रकारे खास आपल्यासाठी हा भिवंडी वाडा रोड मार्गिकेचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवावे. खूपच खडतर आणि भयंकर असा आपला प्रवास सुरू आहे. आपण अनगाव इथून पास झालेलो आहोत आत्ताच. आता बघू शकता पाणी किती सर्वत्र चिखल आहे. आणि या पाण्यातून चिखलातून एखादी जर का बाईक वगैरे घसरली तर किती मोठी म्हणजे जीवितहानी देखील होऊ शकतो. तर या पाण्याची जी व्यवस्था आहे ती म्हणजे एका साईडला कशी जाते याची देखील थोडी आखणी करायला पाहिजे. बस आपला रस्ता करायचा कसाही काहीतरी लोक आहे आपल्याला त्रास जमून सरकारने काहीतरी काम करावा अशी गोष्ट चालू आहे. योग्य ती काळजी घेतली जात नाही, कामे कसे करावे कसे नाही. या रस्त्याच्या भयान अवस्थेमुळे
याचा जो फटका आहे तो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जे मराठे पाडा येते या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमींना शिवभक्तांना देखील लागतो. कारण मी जेव्हा तिथे गेलो आणि व्हिडिओ करत होतो तेव्हा काही जणांकडनं मला असं समजलं की इथे जो प्रॉब्लेम आहे तो मुख्य म्हणजे रस्त्याचा आहे. इथून रस्त्यावरनं इथपर्यंत यायला म्हणजे खूप त्रास होतो आणि बऱ्याच लोकांनी ज्यांना भिवंडीवाडा रोड या रस्त्याची अवस्था माहिती आहे ते लोक नक्कीच विचार करतात यार जाऊ की नाही. त्यामुळे तो जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य असे मंदिर, त्या ठिकाणी लोक जायला थोडे काचकूच करतात. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा. पाठी लागलेली आहे रस्त्याच्या कामाची, त्यानंतर कामे देखील चालू आहे, पण ते इतके संत आहेत केव्हा हा रस्ता तयार होईल सांगता येत नाही. डेडलाईन दिली ती तर मला वाटतं डेडलाईन ज्या काही कामांना दिल्या जातात सरकारी कामांना त्या नुसत्या नावं करता असतात. कारण काम जे आहे ते चालू राहायचं आणि जेव्हा एकदम प्रेशर होतो तेव्हा मग कसं रे घाई गडबडीत काम उरकायचं आणि सुरू करून द्यायचा, अशी ही म्हणजे सरकारची अवस्था असते गव्हर्नमेंटची. गाडी चालवताना कुठला खड्डा सोडावा, कुठनं गाडी चालवावं हेच कळत नाही. एक खड्डा सोडला का दुसऱ्या खड्ड्यात आपसूक गाडीचा चाक जातो आणि ज्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित बनवला असतो ना त्याच ठिकाणी लोक गाड्या टाकतात आणि जो खराब रस्ता तिकडे कोण जायला बघत नाही. त्यामुळे इथे वाहतूक कोंडी केली. प्रत्येकाला चांगला रस्ता हवा आहे, खराब रस्त्यानं कोण जाईल. पण जे काय थोडेफार रस्ते केलेले आहेत ते थोडाफार अंतरच आहे, नंतर पुन्हा आहे तीच कंडिशन आहे. आणि त्यामुळे लोक सर्व जे आहेत जे काय वाहन चालक आहेत ते चांगल्या रस्त्यावरच वाहने टाकतात, खराब रस्त्यावर जे मोठ्या गाड्या आहेत त्याच एखाद्या वेळेस दिसतात, अशी अवस्था आहे भिवंडीवाडा रोड. महापोली इथून आपण सुरू केलेला प्रवास आता आपण कवाड गावापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि कवाड गावात खूप छान खूप सुंदर असे काही जुने मंदिर आहे, साधारणतः 100-200 वर्षापूर्वीचे. आपल्या चॅनल त्याचे व्हिडिओ देखील आहेत. आपण देखील वेळ म्हटल्यास कवाड गावात जरूर जाऊन यावे आणि ते जे मंदिर आहेत ते पाहावे. खूप सुंदर असे मंदिर आहेत. खरं तर या रस्त्यावरनं प्रवास करायचा म्हटलं तर खूप भीतीच वाटते. तरीसुद्धा मी दर महिन्या 2 महिन्यातून जेव्हा केव्हा मला सुट्टी असते मी इथून प्रवास करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी मला सुट्टी असल्यास संडे सोडून, संडेला इतर कामं असतात, संडे सोडून इतर सुट्टी असली का मी शक्यतो तिकडेच जातो. मराठी पाडा इथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहायला आणि नेमकी नाताळची सुट्टी असताना देखील मी जाऊन आलो. आणि त्यावेळेस हा जो रस्ता आहे आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सादर केलेला आहे. धूळ पहा, किती धूळ उडत चाललेली आहे, पूर्ण धूळ माती. शक्यतो तुम्ही प्रवास करता या ठिकाणाहून तोंडावर मास्क लावायला विसरू नका, कारण इतकी धूळ आणि माती आहे ना, खूप प्रदूषण आहे हवेत, खूप भयंकर आहे. मुख्य विषय आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर रोड अपडेट्सचे विषय नेहमी असतात, सतत तेच व्हिडिओज असतात आणि त्या अनुषंगाने आपल्या डिमांड देखील भरपूर येतात. इकडचा व्हिडिओ करा, तिकडचा व्हिडिओ करा. तर गोष्ट अशी आहे की मी जॉब करतो, माझी प्रायोरिटी आहे, माझा जॉब आहे. मी 9:30 ते 7:30 ड्युटी करतो आणि जो काय थोडाफार वेळ होतो तो मी व्हिडिओ वगैरे शूट करत असतो. आणि जॉबवर 9:30ला पोचण्यासाठी मी शक्यतो अर्धा पाऊण तास तरी मला कामावर जाण्यासाठी लागतो. तर व्हिडिओ शूट करण्यासाठी मी 6:30 7:30 अशा पिरियडमध्ये निघतो, जेणेकरून 2-2.5 तास कुठेतरी शूट होऊन मी माझ्या कामावर जातो. आणि 6:30ला सुटल्यानंतर मला घरी यायला 7:30 तरी वाजतात. मग नंतर 8-8:30 नंतर मी एडिटिंग करतो,
तेव्हा कुठे व्हिडिओ 11 11:30 वाजेपर्यंत रेडी होतो. मग अपलोडिंगला राहून आपलं बाकीची जी एडिटिंग असते म्हणजे डिस्क्रिप्शन बनवते मी सकाळी करतो. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ना डिमांड आपल्या भरपूर आहे, पण त्या मी पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. थोडा उशीर होतो पण मी त्या डिमांड नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपला जो सपोर्ट आहे तो असाच कायम ठेवावा आणि नक्कीच जाणून घ्या. जर कोणाचं राहिलं असेल की डिमांड इकडचा व्हिडिओ की तिकडचा व्हिडिओ त्यांनी समजून घ्यावे ही एक नम्र विनंती आपले मराठी या यूट्यूब वाहिनीतर्फे.